हो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात सदा आणि सका सावीला मुलावरनं चिडून पळून जातात, तेव्हा सावी शांत उभी असते. तेवढ्यात तिथे सगुणा येते आणि बोलते, "काय गं सावे, काय झालं चेहरा पाडायला?" तेव्हा सावी बोलते, "नवऱ्यावरनं चिडवलं मला." तेव्हा सगुणा बोलते, "असं होय, अगं ये इकडे बस." तेव्हा सगुणा बोलते, "अगं भाऊ येते, ते चिडवणारच. आणि हे बघ, एक लक्षात ठेव, पोरगा चांगला असल्याशिवाय तुझी आबा सुपारी फोडणारच नाही." तेव्हा सावी बोलते, "पर नवरा बघायला मिळेल का मला?" तेव्हा सगुणा बोलते, "मिळेल की, का नाही मिळणार?" तेव्हा सावी बोलते, "त्यांनी मला पसंत नाही केलं तर मी घोर नवरी होईल का?" तेव्हा सगुणा बोलते, "अगं बाई, ही घोर नवरीचं कोणी मनात बसवले ग तुझ्या? असं काही नसतं. एखाद्या स्थळाने नकार दिला की बाकीची स्थळं असतात. तू काळजी नको करू, तुला साजेशीच नवरा मिळणार आहे बघ." तेव्हा सावी लाजते. तेव्हा सगुणा बोलते, "गुणाची ग लेक माझी." ज्योती त्याचा भाऊ जेवायला बसलेला असतो, त्याची वहिनी जेवण वाढत असते. तेव्हा ज्योतीचं लक्ष काही बांधलेल्या पुड्यांकडे जातं. तेव्हा ज्योती बोलतं, "काय ग वहिनी, त्या कसल्या पुड्या आहे?" तेव्हा वहिनी सांगत असते की त्यात असं असं सामान ठेवलं आहे म्हणून मी. तेव्हा ज्योती बोलतो, "त्याबद्दल नाही विचारत आहे, त्या पुड्या कसल्या आहे, कुठून आणल्या त्या?" तेव्हा त्याची वहिनी बोलते की अहो तुमच्या पुस्तकाच्या फाडल्या. तेव्हा ज्योतीचा संताप होतो आणि तो बोलतो, "काय अगं वहिनी, तुला येडबीड लागलं आहे का?" तेव्हा त्याची वहिनी बोलते की आता तुमची शाळा बंद झाली ना, म्हणून घेतल्या मी. तेव्हा ज्योती बोलतो, "मग बंद झालं, मग पुस्तक फाडलं, अगं कागद तरी बघायला मिळतो का कुठे?" तेव्हा ज्योतीचा भाऊ बोलतो की "अरे ज्योती, चुकून केलं तिने, चुकून झालं." तेव्हा ज्योती जेवणाच्या ताटावरनं उठतो आणि बोलतो की "मला काही हे पटलं नाही." तेव्हा ज्योतीचा भाऊ बोलतो की "अरे ज्योती, कशाला अशा भरल्या ताटावरनं उठतोय?" तेव्हा ज्योती बोलतो, "मला तुम्ही आयुष्यातनं उठवलं, त्याचं काय? दादांनी माझी शाळा बंद केली, दादांनी माझे मित्र सांगायला आले, दादांनी त्यांना उडवून लावलं. तू तरी बोलला का रे अण्णा की ज्योतीला शिकू द्या म्हणून? उलट तुम्ही पानं फाडून वाण सौदा बांधलाय." ज्योती रागारागात तिथून निघून जातो. लक्ष्मी इकडे सावीला बोलवायला येते, "सावी चल." तेव्हा सावी बोलते, "आई मला भ्या वाटते." तेव्हा अक्का बोलते की "अगं त्यात काय घाबरायचं, ते खाणार आहेत का त्या माणसं? जा, मी इथे आहे वय." तेव्हा लक्ष्मी सावीला घेऊन जाते. तेव्हा सगुणा अक्काला बोलते, "भीमाबाई, पोरबंदर उपाय आहे बरं, जे काही कराल ते विचार करून करा." तेव्हा अक्का बोलते, "वय, शेवटी लग्नाच्या गाठी वरच्यानं बांधल्या असतात, बघू काय होतंय ते, आलीच मी." लक्ष्मी सावीला इकडे घेऊन येते. सासरच्या मंडळीच्या 3 बायका इकडे बसलेल्या असतात. तेव्हा लक्ष्मी सावीला बोलते की "जाय पाय पड." तेव्हा सावी जायला लागते. तेव्हा तिच्या लुगड्यात तिचा पाय अडकतो. सावी पडणार. तेव्हा त्या तिघीही बायका हसायला लागतात आणि बोलतात, "बाई, हिला लुगडं नेसता येत नाही होय." तेव्हा लक्ष्मी बोलते की "येईल की हळूहळू, तसंही बाईच्या जातीला लुगडं हे कातड्याला चिकटलेलंच असतं." तेव्हा लक्ष्मी सावीला खुणवते आणि बोलते की "पाय पड." तेव्हा सावी हळूहळू चालत जाते आणि त्यांच्या पाया पडते आणि जाऊन त्या पाटावर जाऊन बसते. मुलाची आई सावीला प्रश्न विचारते, "स्वयंपाक येतो काय? जमतो का?" "नाही म्हणजे कोरड्याच भाकर." तेव्हा लक्ष्मी बोलते, "जमतो की." तेव्हा ती मुलाची आई बोलते की "अहो जरा लेकीला बोलू द्या, जमतो का?" तेव्हा सावी बोलते, "व्हय." तेव्हा दुसरी बाई बोलते, "सारवण काढायला जमतं काय?" "नाही म्हणजे सारवण रांगोळी काढायला आलंच पाहिजे." तेव्हा मुलाची आई बोलते, "अहो ते तर यायलाच पाहिजे ना." तेव्हा सावी हो बोलते. तेव्हा मुलाची आई बोलते, "आणि देवपूजा देवपूजा येते का?" तेव्हा मुलाची आई सगळ्यांना सांगत असते, "नाही म्हणजे कसं आहे, आमच्या घरात कंबरे एवढी कृष्णाची चांदीची मूर्ती आहे ना, म्हणून म्हटलं देवपूजा करता येते ना." तेव्हा सावी बोलते, "होय." तेव्हा लक्ष्मी बोलते, "आणि नाही कसं आहे, आणि येत नसेल तर शिकल की हळूहळू समजा, तशी हुशार आहे आमची सावित्री." तेव्हा मुलाची आई बोलते, "सावित्री इकडे ये." ती सावीला बोलवते, तिचे हात बघते, हात न्याहाळते, सावीला मागे पुढे फिरायला लावून तिचे गालं वगैरे कानाच्या पाठीमागे सगळं न्याहाळते आणि बाकीच्या बायकांना खुणवते की ठीक आहे म्हणून, आणि सावीला बोलते की "जा बस तिथे." तेव्हा सावी बसल्यावर ती बोलते की "जरा सुईदोरा द्या की लेकीला." तेव्हा लक्ष्मी सुईदोरा आणून देते. तेव्हा सावी सुईदोरा घेते आणि सुई ओवत असते, पण ओवता ओवता तिच्याकडनं सुई खाली पडते. त्या बायका पुन्हा हसायला लागतात. तेव्हा सावी घाबरते, आता सापडते बाई सुई यांना. तेव्हा सावी पटकन सुई उचलते आणि सुईदोरा ओवून दाखवते. तेव्हा त्या बायकाही बघत असतात. सावी सुईदोरा ओवून दाखवते. तेव्हा लक्ष्मी बोलते, "मी म्हणलं होतं ना, आमची सावी लई हुशार आहे." तेव्हा मुलाची आई बोलते, "आता एक कुंकवाचं परात घेऊन या पाण्याची." तेव्हा लक्ष्मी बोलते, "व्हय आणते." तेव्हा लक्ष्मी कुंकवाच्या पाण्याची परात घेऊन येते आणि खाली ठेवते. तेव्हा मुलाची आई बोलते, "आणि सावित्री, या कुंकवाच्या परातीत पाय टाक आणि चालून दाखव."
तेव्हा सावित्री बोलते तुम्हाला बघायचं तर बघा, पण माझे पाय सपाट नाही. तेव्हा अक्का बोलते की अगं, तेव्हा मुलाची आई बोलते अहो किती बोलते तुमची लीक, हे सगळं करायची एक रीतभात असते आणि सून ही घरची लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचे पाय असं सपाट नको ना, म्हणून म्हटलं. तेव्हा लक्ष्मी बोलते सावी. तेव्हा मुलाची आई बोलते सावित्री जरा चालून दाखव. तेव्हा सावी पुन्हा उत्तर देते अहो आता चालतच आली की. तेव्हा सगुणाला थोडं हसायला येतं. तेव्हा लक्ष्मी सावीला खुणवते. तेव्हा सावी त्या परातीत जाऊन उभं राहते आणि चालून दाखवते आणि तिच्या पायांचे ठसे ही व्यवस्थित उमटलेले असतात. तेव्हा सावी हसते आणि तिच्या आईकडे बघून पुन्हा पाटाकडे जाते. तेव्हा मुलाची आई बोलते कसं आहे ना, तुमची मुलगी मोठ्या घरची सून होणार आणि मोठ्या मोठ्या लोकांमध्ये तिची उठबस होणार. त्यामुळे समजा कसं बघून घ्यावं लागतं आणि वधू पक्षामध्ये एकदा होकार दिला की होकार दिला, नंतर असं वाटायला नको की गळ्यात धोंड बांधून घेतलं आहे म्हणून. तेव्हा लक्ष्मी बोलते नाही नाही बरोबर आहे तुमचं. तेव्हा मुलाची आई बोलते बरं चला सावित्रीला बाहेर घेऊन जाऊ, बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. उद्यात चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा. बाहेर सावित्रीला बाहेर घेऊन येतात. तिकडे सगळी सुपारीची तयारी झालेली असते. सगळी माणसं मंडळी बसलेली असतात. तेव्हा सावी सगळ्यांना बघत असते, न्याहाळत असते. तो नवरा मुलगाही सगळीकडे बघत असतो. तेव्हा सावी सगळ्यांना तिथूनच नमस्कार करते. तेव्हा वामनराव बोलतात की शाब्बास पाटील, मुलगी छान आणि आमचा नवरा मुलगाही छान, जोडा अगदी लक्ष्मीनारायणसारखा शोभणार. तेव्हा सावीलाही हसायला येतं, सगळ्यांना आनंद होतो. तेव्हा वामनराव बोलतात की वर बाप, नवऱ्या मुलीला काही विचारायचं विचारा. तेव्हा मुलाचं वडील बोलतात की अहो आम्ही काय विचारणार. आता मुलाच्या आईने विचारलं, जे विचारलं असेल ते विचारलंच की. तेव्हा वामनराव बोलतात हो हो त्यांनी घेतली असेल वधू परीक्षा. तेव्हा मुलाचे वडील बोलतात काय हो केलीत का वधू परीक्षा. तेव्हा मुलाची आई बोलते वय तर आता आपल्या घरी पोरखी न्यायची म्हणजे पारखूनच घेतली पाहिजे, माझं वय जे असेल ते रोखटोक. तेव्हा वामनराव बोलतात अहो मग झालं तर आता लवकर बोलणी सुरू करा, उगाच वेळ कशाला दौडायची काय पाटील. तेव्हा पाटील बोलतात चालू करूया की, पोरीला जाऊ देवा की. तेव्हा मुलाचे वडील बोलतात हो की. तेव्हा वामनराव बोलतात अहो पाटील जाऊ द्या की, लगीन कधी, बसता कधी, साखरपान कधी, अहो तुम्ही बघत का बसलात, जा की. तेव्हा पाटील बोलतात सावी जा. तेव्हा सावी पण आनंदी होते. सावी जायला लागते आणि पुन्हा थांबून बोलते आबा. तेव्हा सावी बोलते माझी परीक्षा झाली, मुलाची परीक्षा नको का घ्यायला. तेव्हा मुलाकडची मंडळी संतप्त होतात. मुलाचे वडील पटकन सगळे उठतात आणि बोलतात की अहो पाटील काय काय बोलते ही, मुलाची परीक्षा आणि माझ्या मुलाची परीक्षा ही घेणार. तेव्हा ते लगेच गाडवैल झुपायला सांगतात. तेव्हा पाटील बोलतात अहो लहानगी लेक आहे माझी, पदरात घ्या की, चूक झाली तिची. तेव्हा मुलाचे वडील बोलतात की अहो काय पदरात घ्यायला सांगतायत, कळत नाही पाहुण्यांसमोर कसं तोंड उचकटायचं ते. तेव्हा मुलाची आई बोलते मी तर कवा असं पाहिलं नव्हतं. तेव्हा मुलाचे वडीलही बोलतात की अहो माझ्या पोराची परीक्षा घेणार, बोलून अपमान करण्यासारखं हे. तेव्हा वामनराव बोलतात की अहो लहानगट पोर आहे, समज नसेल, समज असती तर बोलली असती का. तेव्हा मुलाची आई बोलते आताच हे वळण आहे तर पुढे कसं होणार. तेव्हा वामनराव बोलतात की अहो पुढे तुमच्या हातात येणार, वळण तुम्ही लावायचं. तेव्हा सावी बोलते आबा पण माझं काय चुकलं, मला वाटलं मला विचारलं तसं मुलालाही विचारणार म्हणून मी असं विचारलं आहे. तेव्हा मुलाची आई बोलते बघा चार चौघात तुमची पोरी अशी चुरूचुरू बोलते, आवरा जरा तुमच्या पोरीला. तेव्हा अक्का ते सावित्रीवर चिडते आणि बोलते की असं बोलतात का गं सावित्री, गप्प राहा की जरा. लक्ष्मी सावित्रीला आत घेऊन जा. तेव्हा लक्ष्मी बोलते की तेव्हा ती बोलते मुलाच्या आईला बाईसाहेब तुम्ही बी आत चला. तेव्हा मुलाची आई बोलते आत कशाला. तेव्हा मुलाची आई बोलते कशाला, मखलाशी करायला. तेव्हा आत्या बोलते मखलाशी नाही हो, तुम्ही येणार म्हणून समद केलं आहे. तेव्हा लक्ष्मी बोलते वय तुम्ही येणार म्हणून फराळ केलं आहे, वरणाचा बेत केला आहे, ते काय तुमच्या समद्यांचा अपमान करायला. तेव्हा लक्ष्मी बोलते चला. तेव्हा ते लोक तयार होतात. तेव्हा पाटीलही बोलतात पाहुणं तुम्ही डोक्यासनी राग घालू नका, आलोच मी. तेव्हा पाटील बोलतात आलोच मी. इकडे मुलाची आई तणपण करत येते की कुठे बोलावं काय बोलावं, शिकवलंच नाही लेकीला. वेळीत चार गोष्टी शिकवल्या असत्या तर ही वेळ आलीच नसते आमच्याजवळ. त्या दुसरी बाई बोलते म्या काय म्हणते अंजेबाई, हे लोटणं नकोच आपल्या गळ्यात, ना उठता येईना ना बसता येईना, काय बी शिकवलं नाही. तेव्हा मुलाची आई बोलते नाहीतर काय, स्वतःच्या लेकीला काय बी शिकवलं नाही आणि लेक चालली माझ्या मुलाची वर परीक्षा घ्यायला. तेव्हा अक्का इकडे खंडूला घेऊन पाटीलला सांगत असते की हे बाई खंडूजी काही बी कर आणि तू या माणसांनी जरा समजव. तेव्हा पाटील बोलतात की अक्का मला समजेन असं झालं आहे. तेव्हा अक्का बोलते की एवढ्या गावासनी सांभाळतो ना, ही चार माणसं तुला सांभाळणार झाली होय, ते पाटील आहेस ना. तेव्हा पाटील बोलतो मी काय करू आता, पोरीचा बाप बघितला नाही ना केवढा तापला आहे. तेव्हा अक्का बोलते तू काय बी कर आणि समजवत्यास नाही. तेव्हा लक्ष्मी बी येते आणि बोलते की काय करायचं हो आता,
पोरीनं पार लाज काढली सगळ्यांसमोर. तेव्हा लक्ष्मी रडायला लागते. तेव्हा अक्का बोलते, आता हाय की 2 टिपं कशाला घालतीस ग, घरातली करती बाई आहेस ना, रडून रडून तोंड सुजवून त्यांच्यापाशी जाशील का, जराशी खमकी होय. तेव्हा अक्का बोलते, आता हिला सांभाळायचं की त्या पाहुण्यासनी सांभाळायचं, काही कळे ना. तेव्हा लक्ष्मी बोलते, तुम्ही जा आणि त्या पाहुण्यासनी थोडं समजवा, त्यांना म्हणावं लेकरू लहान आहे, येईल की हळूहळू समज, एवढी मोठं घरानं, माणसं बी चांगली आहेत, एवढी श्रीमंती, आपली पोर सुखानं राहील, नवरा मुलगा बी चांगला आहे, कशाच उगा चौकशा. त्यांनी होकार कळवला ना तर सांच्याला अंबाबाईची वटीच भरीन. तेव्हा पाटील बोलतात, होय दमानं अक्का, मी पोराच्या बापाला सांभाळतो, तुम्ही जरा बायांचं बघा. इकडे आतमध्ये नवऱ्या मुलाची आई चक्रा मारत असते. सावी आणि सगुणा उभी असते. तेव्हा सगुणा मनात बोलते, पोरीत एक वेगळीच चमक आहे, यांना मिरच्या झोंबल्या, पण पोरीने विचारलेला प्रश्न काही वेगळा नव्हता, बहादूर आहे पोर. तेव्हा सगुणा बोलते, काही हवंय का तुम्हाला. तेव्हा मुलाची आई बोलते, काही नको, न मागता समजच दिलंय तुमच्या लेकीनं, आमच्या बी लग्नाला लई वर्ष झाली, पण आज परत नवरा म्हणून नवऱ्यासमोर मान वर करायची हिंमत होत नाही आमची, सासूच्या डोळ्यासमोरून सासूच्या डोळ्याची नजर लावायची हिंमत होत नाही आमची. 100 एकरची मालकीन आहे मी. याला म्हणतात वळण. घरात किलोभर सोनं पडलंय, पण तरी बी रीत भातीला कमी नाही की कुणाला उलटा सवाल नाही, याला म्हणतात वळण. नाहीतर या तुमच्या पोरीला नगभराची सर नाही आणि चालली माझ्या पोराची वर परीक्षा घ्यायला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.